ऑर्डर्स म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने काढलेली ऑर्डर आणि गव्हर्नमेंट गॅझेट ही अधिसूचना आहे. तर कायदा काय म्हणतो 18/1 आणि 2 म्हणजे सब सेक्शन 1 and 2 ऑफ 18 सेक्शन 18 हा 2001चा कायदा काय सांगतो की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ते बिल पास झालं पाहिजे, त्याच्यावर चर्चा घडून आली पाहिजे आणि त्या पण कंडिशनल आहे, त्याला अट आहे. एकाच महिन्यामध्ये कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, एकाच महिन्यामध्ये त्याच्यावर चर्चा झाली तर ठीक, नाहीतर मग पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा होईल, नाहीतर तो कायदा पास होणार नाही, नियम पास होणार नाही. तरी सुद्धा शासनानं 2001 नंतर सलग 4 GR काढलेले आहेत आणि त्या GR म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच्या आधारे या जात पडताळण्या गठीत केलेल्या आहेत 8 आणि त्या आपली सर्रास कत्तल करत आहेत. आता मला सांगा त्याच्यामध्ये अधिसूचना आहे का? नाही, तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की जाधव तुम्ही कुणाला तरी माहिती असेल की अरे त्याच्यामध्ये अधिसूचना आलेली आहे 2003 मध्ये, पण ही अधिसूचना सुद्धा एक गौड बंगाल आहे. ही अधिसूचना ज्याच्यामध्ये 6 अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र तपासणी समित्या गठीत केलेली जी अधिसूचना आहे ते सुद्धा एक मोठं गोड बंगाल आहे. ते आजपर्यंत कोणत्याही विद्वान अभ्यासकांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी ती काढली आणि झाकून ठेवली आणि प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी त्या GRच्या आधारे केलेली आहे. बरोबर. आता 1-4 जर GR असतील आणि त्या GRच्या आधारे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांचे गठीत केलेल्या असतील तर अशा गठीत केलेल्या प्रमाणपत्र तपासणी समित्यांनी तुम्हाला अवैध ठरवणे किंवा वैध ठरवणे हे मुळातच बेकायदेशीर. आणि अशा एक्झिक्युटिव्हच्या आधारे आदिवासी विकास विभागानं ज्या पद्धतीनं आमची कत्तल करण्यासाठी किंवा आम्हाला फिल्टर करण्यासाठी या अधिसूचनांच्या माध्यमातून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या निर्माण केल्या, तर त्या बेकायदेशीर प्रमाणपत्र तपासणी समित्यांना विरोध करण्यासाठी आणि त्यांना आव्हान देण्यासाठी आपण 75-58 हे रिट पिटिशन औरंगाबाद हायकोर्टामध्ये टाकलेलं आहे. आता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांमध्ये आणखीन एक गंमत आहे. कुमारी माधुरी पाटीलचा जो निकाल आहे तर सगळेजण म्हणतात ते माधुरी पाटीलच्या निकालामुळे आपलं वाईट झालं, पण प्रत्यक्षात ते तसं नाही आहे. माधुरी पाटीलच्या निकालामध्ये आपल्या या सर्व समाजांसाठी अतिशय चांगल्या गोष्टींची डायरेक्शन्स किंवा मार्गदर्शक तत्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहेत. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाला तेव्हाच खटकलेलं आहे. 23 जानेवारी 1985ची जी एकतर्फी तपासणी समिती होती ती पूर्णपणे TRTIच्या कक्षेमध्ये होती. TRTI ही एक संस्था आहे, पण समोरनं एकही अन्यायग्रस्त किंवा एकही ज्याच्यावर कुठेतरी इफेक्ट झालेला आहे, त्याच्यावर अन्याय झालेला आहे अशी एकही व्यक्ती सुप्रीम कोर्टापर्यंत आलेली नाही. पण माधुरी पाटीलची जी केस कोर्टाच्या समोर आली तेव्हा कोर्टाला त्यातली संदिग्धता ध्यानात आली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तपासणी समिती कशी असावी. बरेच विद्वान लोक म्हणतात की एकदा 2001चा कायदा निर्माण झाल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे त्या डायरेक्टिव्हला काही अर्थ नाही, चुकीचं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्टिव्ह कायदा तयार झाला नाही झाला त्याचा काही संबंध नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्टिव्ह त्यामध्ये राज्यस्तरीय एकच प्रमाणपत्र तपासणी समिती अपेक्षित होती. बरोबर. समजून घ्या, विषय खूप गंभीर विषय आहे. आपण कसे भरडले गेलो हे समजून घ्या आणि हे जर तुम्ही त्या तपासणी समितीमध्ये बोलाल तर तो आधीच घाबरलेला आहे. तर एकच राज्यस्तरीय तपासणी समिती अपेक्षित होती आणि ती सुद्धा ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी या राज्यस्तरीय किंवा ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी ऑफ द स्टेट म्हणजे राज्य पातळीचा जो अधिकारी असतो, म्हणजे तालुका पातळीचा अधिकारी असतो तहसीलदार, जिल्ह्याचा अधिकारी असतो कलेक्टर, डिव्हिजनचा विभागाचा अधिकारी आयुक्त असतो, कमिशनर असतो, तसं पूर्ण राज्याचा एकच अधिकारी असतो आणि ते सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडे ते विभाग असतात, त्या त्या विभागाचे ते सेक्रेटरी असतात. अशा ॲडिशनल सेक्रेटरी
किंवा जॉईंट सेक्रेटरी राज्याच्या या उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या चेअरमनशिपमध्ये ती तपासणी समिती असावी असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे, बरोबर. मग ही अशी तपासणी समिती गठीत करणं अवघड आहे. मग ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा जर पोटात शूळ उठला, त्यांना वाटलं की हे तर गोड पंगल होऊन जाईल आणि तो ॲडिशनल सेक्रेटरी आपला ऐकेलच कशाला, म्हणून त्यांनी एक रिव्ह्यू पिटिशन टाकलं. या रिव्ह्यू पिटिशनचा निकाल 28 एप्रिल 97ला लागला. माधुरी पाटीलच्या निकालाच्या दोन जजमेंट्स आहेत. पहिलं जजमेंट जे दिलं त्याच्यामध्ये ही राज्यस्तरीय एक कमिटी असावी आणि इन केस ऑफ डाऊट जर एखाद्या व्यक्तीबद्दल संशय असेल त्याचंच प्रमाणपत्र तपासणी समितीकडे जाणं अपेक्षित आहे. सरसकट सर्वांची तपासणी आणि व्हॅलिडिटी पाहिजे असा काही प्रकार कायद्यामध्ये अपेक्षितच नव्हता. मग ही रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेल्यानंतर यांनी सांगितलं की नाही आम्हाला ते पूर्ण राज्याला एकच तपासणी समिती, खूप मोठं महाराष्ट्र राज्य आणि ते शक्य होणार नाही, तर आम्हाला एकतर तपासणी समितीची सदस्य संख्या वाढवून मिळावी, कारण त्यामध्ये 3च सदस्य सांगितले होते, जॉईंट ॲडिशनल सेक्रेटरी और जॉईंट सेक्रेटरी और ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ ॲडिशनल सेक्रेटरी. म्हणजे ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरीपेक्षा खालच्या दर्जाचा कोणताही अधिकारी चालणार नाही, किंवा हायर इन द रँक ऑफ डायरेक्टर ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजे एखाद्या म्हणजे आदिवासी विकास विभागाचं जे डिपार्टमेंट आहे त्याचा जो डायरेक्टर आहे त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचाच अधिकारी तिथे असावा ही अट होती. आता मग यांनी असं केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 3 तपासणी समित्या, 2-2 विभाग मिळून अशा 3 म्हणजे पुणे, नाशिक आणि नागपूर अशा, म्हणजे पुणे आणि मुंबई मिळून 1, नाशिक म्हणजे नाशिक विभाग आणि औरंगाबाद विभाग मिळून 1 आणि नागपूर आणि अमरावती विभाग मिळून 1 अशा 3 तपासणी समित्या असाव्यात अशा पद्धतीची मान्यता दिली. आणि या 3 तपासणी समित्यांवर 5 सदस्य असू शकतील, पण सर्वोच्च न्यायालयाने घातलेला आहे. म्हणजे बघा आपल्यासाठी काय काय दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने, पण आपण त्याचं कधीही इम्प्लिमेंटेशन व्हावं याच्यासाठी कधीही भांडण केलं नाही, कधीही संघर्ष केला नाही. हे आपल्या समाजाचं दुर्भाग्य आहे. कदाचित त्या आपल्या पूर्वीच्या मान्यवरांच्या ते लक्षात आलं नसेल, त्यांनी अभ्यास केला नसेल किंवा त्यांना ते कळलंच नसेल. तो विषय जाऊ द्या, भूतकाळ काय झालं सोडून द्या, पण आता आपल्याला कळलेलं आहे. तर अशा 3 तपासणी समित्या, पुणे, नाशिक आणि नागपूर अशा 3 तपासणी समित्या, पण या तपासणी समित्यांचे अध्यक्ष मात्र ॲडिशनल सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरीच राहतील अशी पुन्हा अट घातली, बरोबर. मग आता मला सांगा इथे इनव्हॅलिड किंवा व्हॅलिड झालेल्या किती लोकांचा ॲडिशनल सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी केलेलं आहे? कधीच नाही, कारण त्यांना प्रश्न समजला नाही. 2000 मध्ये कमिशनर अप्पर आयुक्त वगैरे होते आणि त्यावेळी इतर पडताळणी नव्हत्या, त्यावेळीच्या त्या गोष्टी घडून गेल्या. पण यांनी नंतर हळूहळू ज्या पडताळण्या निर्माण केल्या त्या पडताळण्या शक्यतो 2000च्या नंतर झालेल्या आहेत, बरोबर आहे. तर कायदा 2001चा आला आणि त्याच्यानंतर या पडताळण्या गठीत केल्या गेल्या, त्याच्या अनुषंगाने आपण बोलतोय. आणि तुम्ही जो कमिशनर, तर हे ॲडिशनल कमिशनर ऑफ ट्रायबल म्हणतात. फरक आहे, म्हणजे मी सांगतोय ते त्याच्या लक्षात नाही आलं. ॲडिशनल कमिशनर ऑफ ट्रायबल रिव्हेन्यू जरी असलं तर ॲडिशनल सेक्रेटरी आणि कमिशनर फरक आहे ना. ट्रायबलचा होता ना, माधुरी पाटीलचा ॲडिशनल कमिशनर ठाणेचा आहे ना, जाऊ द्या ना, त्या वादामध्ये तुम्ही जाऊ नका. म्हणजे काय, जरी ही चर्चा झाली तर तुमच्या एक लक्षात येईल की आधी उच्च पदस्थ असे अधिकारी असायचे. मग यांनी काय केलं, हळूहळू लोअर कॅडरचे त्यांच्या मर्जीतले जे लोक आहेत त्या लोकांना प्रमोशन देऊन त्यांना सहआयुक्त बनवणे, त्यांना सहसंचालक बनवणे, डेप्युटी संचालक बनवणे आणि त्यांना सांगायचं की बाबा रे या जमातींची लोक आली की त्यांची सरळ कत्तल करायची. आपला विषय माधुरी पाटीलचं जजमेंट हा आहे. प्रत्यक्षात त्यांनी काय केलं त्याच्यावर आपण बोलू नये.
तर माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये या गोष्टींचा अंतर्भाव आहे, या डिरेक्शन्स आहेत. आणि 2001चा कायदा आपला स्पष्टपणे सेक्शन 18 स्पष्टपणे सांगतोय की विधिमंडळामध्ये जर बिल पास झालं नसेल तर तुम्हाला अशी तपासणी समिती बनवणं शक्यच नव्हतं. बरोबर. आता तिसरी गोष्ट की 2023-2001च्या कायद्यामध्ये असं कुठे म्हटलेलं आहे की आदिवासी विकास विभागानं तपासणी समित्या गठीत कराव्यात? शासनानं करायच्या. मग आदिवासी विकास विभाग म्हणजेच अख्खं शासन झालं का? नाही. त्याच्यासाठी तो अपेक्षित आहे सेक्शन 18 की ज्यावेळी ते बिल विधिमंडळामध्ये पास होईल त्याचा अर्थ होईल की शासनानं त्या गठीत केलेल्या आहेत. पण विधिमंडळामध्ये कधी जातच नाही. विधिमंडळामध्ये जात नाही तरी सुद्धा यांनी लबाडीनं 2003 मध्ये एक अधिसूचना छापून ठेवलेली आणि ती 2003चा जे अधिसूचना आहे ती त्यांनी रद्दबातल ठरवली 21 मार्च 21. त्याच्यासाठी आपण दुसरं पिटिशन टाकणार आहोत. त्यांनी त्या आधीच्या 8 रद्द केल्यात आणि 15 तपासण्या समित्या केल्यात. तो गोड बंगला या दुसऱ्या केसमध्ये आहे. आपण कंटेंटसाठी जातो. तर 75-58 मध्ये हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर काही छोटे छोटे जे कायद्यामध्ये उणिवा आहेत त्या उणिवांची आपण चर्चा करून ही 75-58 केस टाकलेली आहे. आता या ठिकाणी आपण ज्यावेळी स्पष्टपणे म्हटलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या डायरेक्शन्स प्रमाणे आपल्याला ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी हे उच्च पदस्थ तपासणी समित्यांचे प्रमुख असले पाहिजे होते, पण ते तसे नाही. आणि आदिवासी विकास विभागानं किंवा महाराष्ट्र शासनानं अशा पद्धतीचा ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी कधीही डेप्यूट केलेले नाही. त्यांच्याकडे रेकॉर्ड नाहीच आहे. आम्ही ते रेकॉर्ड मागितलं माहितीच्या अधिकारामध्ये आणि त्यांना सांगितलं की 2000 पासून आजपर्यंत तुम्ही किती ॲडिशनल सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमलेले आहेत, आम्हाला ते माहिती द्या. पण तशा उच्च पदाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी कधीही नेमला गेला नाही. आणि यांचे जॉईंट सेक्रेटरी नावाची व्यक्ती किंवा जॉईंट सेक्रेटरी पदावर असलेली व्यक्ती म्हणजे ती फ्रॉड असते. ते कसं ते तुम्हाला सांगतो. तर हे जॉईंट सेक्रेटरी ते आपण या 75-58 मध्ये मांडलेलं आहे की जॉईंट कमिशनर जॉईंट कमिशनर हे जे आहे तपासणी समित्यांचे हे पद आहे पद. पण मुळात त्या जागेवर बसलेली जी व्यक्ती आहे म्हणजे आम्ही म्हटलं की भास्कररावांना त्या पदावर बसवायचं म्हणजे भास्करराव जॉईंट सेक्रेटरी असं लोकांना वाटतं, पण प्रत्यक्षात ते फक्त पद आहे. भास्करराव मात्र कमिशनर पदाचे नाही आहे किंवा कमिशनर असण्याची त्यांची सक्षमता नाही. या गोष्टीकडे आपण नेहमीच दुर्लक्ष केलं आणि तिथे आपली गफलत झाली. या पद्धतीनं